गुड मॉर्निंग. तर आपण बघतोय आपल्या सिलेबस मधील तिसरा चॅप्टर, त्याचं नाव आहे नॉन फॉर्मल पॉलिसीज. इकडे आपण बेसिकली काय करतोय, तर तर्कदोष कोणकोणते असतात, म्हणजे एखाद्या वेळी कन्क्लुजन करताना आपण कोणकोणत्या चुका करतो हे आपण बघतो. त्याचप्रमाणे चुका कशा ओळखायच्या हे पण आपण बघतोय. एक्झामच्या दृष्टीने विचार केला असेल तर या चॅप्टर मध्ये ज्या काही आपण पॉलिसीज बघणार आहोत त्याच्यावर 1 and 2 लाईन किंवा शॉर्ट नोट देऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला वाक्य देण्यात येतील आणि तुम्हाला ओळखायचं असेल की नक्की कोणती पॉलिसी इकडे झालेली आहे. मध्ये आपण काय करूया, त्या चॅप्टरचा जो काही थोडासा भाग राहिलेला आहे तो कव्हर करूया. त्यानंतर एक्झाम मध्ये नक्की वाक्य कसं विचारलं जातं आणि पॉलिसी कशी ओळखायची याची पण छोटीशी प्रॅक्टिस घेऊया. तर आपण जे काही लास्ट लेक्चर झाला होता शनिवारी, तेव्हा आपण नक्की पॉलिसी म्हणजे काय, म्हणजे तर्कदोष म्हणजे नक्की काय त्याचा अर्थ बघितला होता. त्यानंतर पॉईंट नंबर 2 पण बघितला होता की पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू दी एम्बिग्युटी ऑफ लँग्वेज, म्हणजे काय, भाषा संदिग्ध असल्यामुळे कोणकोणत्या प्रकारच्या चुका होतात. त्यामध्ये आपण काय केलं होतं, एखाद्या शब्दाचा जर एकापेक्षा जास्त अर्थ असेल तर कोणत्या प्रकारची पॉलिसी होते, एखादे वाक्य असेल ते चुकीच्या पद्धतीने मांडलं तर कोणत्या प्रकारची पॉलिसी होते. त्याचप्रमाणे एखाद्या ग्रुपकडे जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी म्हणजे सिंगल मेंबरकडे असेल असं मानलं तर कोणती पॉलिसी होते. आणि त्याचप्रमाणे एखाद्या ग्रुपचा सिंगल मेंबर आहे त्याच्याकडे काहीतरी स्पेशालिटी आहे तीच पूर्ण ग्रुपकडे आहे असं जर मानलं तर काय होतं. अशा प्रकारे संदिग्धतेवर आधारित ज्या काही पॉलिसी होत्या त्या बघितल्या होत्या. त्यानंतर आपण काही प्रमाणामध्ये पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू आर्ग्युमेंट याचा सुद्धा काहीसा भाग बघितला होता. आज आपण काय करूया, याचा राहिलेला भाग आहे तो कव्हर करायचा प्रयत्न करूया. तर पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू आर्ग्युमेंट याच्यामध्ये चौथी पॉलिसी आहे पेटिशिओ प्रिन्सिपी. आता याचा अर्थ काय बघा, दिस इज अ पॉलिसी ऑफ प्रूफ. Here the premises claims to prove the conclusion, but they fails to do so. The conclusion can be proved when the premise contain independent evidence for it. In this policy, the conclusion forms part of the evidence stated in the premises. याचा अर्थ लक्षात घ्या थोडक्यात, ही अशा प्रकारची पॉलिसी आहे ज्या ठिकाणी ते कन्क्लुजन आम्ही सिद्ध केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात कन्क्लुजन ते सिद्ध करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे ते कन्क्लुजन सिद्ध करण्यासाठी पुरावा नसतो. मग ते करणार काय, जे प्रिमाइसेस ते सांगितले तेच फक्त रिपीट करणार आहेत. म्हणजे इन शॉर्ट लक्षात घ्या, पेटिशिओ प्रिन्सिपी अशा प्रकारची पॉलिसी आहे ज्यावेळी प्रिमाइस कडे इंडिपेंडंट एव्हिडन्स नसतो, प्रिमाइस काही इम्प्लाय करत नसते. मग इकडे करायचंय काय, जर प्रिमाइस तुम्हाला काहीच सांगत नसेल तर तुम्ही काय करायचंय, जे प्रिमाइस सांगतंय तेच ऍज इट इज रिपीट करायचंय फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये. आता वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजे काय, तर पेटिशिओ प्रिन्सिपीचे काही सब पॉलिसीज आहेत ते आपण बघूया. तर पहिला आहे हिस्टेरिऑन प्रोटेरॉन. याचा अर्थ काय, इन दिस पॉलिसी कन्क्लुजन मिअरली रिपीट्स दी प्रपोजिशन टू बी प्रूव्ड बट इन डिफरंट वर्ड. हा काय करतोय, यांच्याकडे आता यांचं जे काही वाक्य आहे ते काहीच इम्प्लाय करत नसल्यामुळे काय करताय, जे काही प्रपोजिशन म्हणजे प्रिमाइस जे काही सांगते तेच वेगळ्या शब्दात रिपीट करायचा प्रयत्न करतायत. म्हणजे बघा, द सोल इज इमॉर्टल बिकॉज इट नेव्हर डायज. इकडे काय केलंय, शब्दशः इमॉर्टल म्हणजे काय, त्याला मरण येत नाही, म्हणजेच आत्मा हा अमर आहे. इकडे केलंय काय, इमॉर्टलचा फक्त अर्थ इट नेव्हर डायज एवढा सांगितलंय आणि वाक्य सोडून दिलंय. मग ज्या ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे समान अर्थाचे शब्द दिसतील, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला विचारलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आणि तुम्ही जर मला सांगते संविधान, तर अशा वेळी हेस्टेरॉन प्रोटेरॉनची पॉलिसी होते. कारण काय, इकडे तुम्ही संविधान म्हणजे नक्की काय, त्याचा वापर कशासाठी होतो, त्याचा नक्की पर्पज काय हे तुम्ही सांगत नाही. तुम्ही काय करताय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय संविधान, संविधान म्हणजे काय कॉन्स्टिट्यूशन. अशा प्रकारे फक्त जो काही शब्द असेल त्याचे समान अर्थाचा शब्द किंवा जी काही प्रिमाइस आहे त्याचा फक्त जर तुम्ही अर्थ सांगताय, ते काय इम्प्लाय करताय जर सांगत नसाल, तर अशा वेळी पॉलिसी होईल हेस्टेरॉन प्रोटेरॉन. ओळखायची कशी, तर तुमचे जो काही प्रिमाइस असेल त्याचा जो काही शब्द असेल त्याचा अर्थ दिलेला असेल किंवा त्या समान अर्थी एखादा शब्द दिलेला असेल त्याच्या वेळी हिस्टेरॉन प्रोटेरॉनची पॉलिसी होणार आहे. पुढची पॉलिसी आहे अर्ग्युइंग इन सर्कल और विशियस सर्कल. इकडे काय होतंय बघा, इन दिस पॉलिसी the premise which is assumed is not the conclusion itself but it is something whose proof depends upon the conclusion. म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपण मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये बाय कंडिशनल प्रपोजिशन बघितली होती की पी आणि क्यू असतात, पी क्यू ला इम्प्लाय करतो आणि क्यू पी ला करतो आणि ते एकमेकाला इम्प्लाय करत राहतात. तीच गोष्ट अर्ग्युइंग इन सर्कल मध्ये होते. तुमचं जे काही प्रिमाइज आहे ज्याचा वापर करून आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो ते कन्क्लुजन इम्प्लाय करतंय आणि कन्क्लुजन काय करतंय, प्रिमाइसवर अवलंबून जाते. म्हणजे काय, प्रिमाइस अवलंबून असेल कन्क्लुजनवर, कन्क्लुजन अवलंबून असेल प्रिमाइसवर. अधिक चांगल्या प्रकारे समजण्याचे आपण उदाहरण बघूया. दी ऍक्ट्रेस एस इज इन हॉलिवूड बिकॉज शी इज फेमस. प्रिमाइस काय म्हणते, एस नावाची अभिनेत्री हॉलिवूड मध्ये गेली, तिला हॉलिवूड मध्ये का जाता आलं, कारण ती फेमस आहे. आणि कन्क्लुजन काय म्हणताय, वी नो दॅट एव्हरीवन हु इज इन हॉलिवूड इज फेमस. कन्क्लुजन काय म्हणते, हॉलिवूड मध्ये असताना प्रत्येक माणूस फेमस असतो. मग आता प्रश्न येतोय, नक्की ही फेमस होती म्हणून हॉलिवूड मध्ये गेली
की हॉलिवूडमध्ये आहे म्हणून फेमस झाली. म्हणजे इन शॉर्ट झालंय काय, आता फेमस असल्यामुळे हॉलिवूडमध्ये जाणं आणि हॉलिवूड मध्ये असल्यामुळे फेमस होणं, अशा प्रकारे एक सर्कल तयार झालाय. जिकडे प्रिमाइस काय म्हणत होती, फेमस असणे बेसिक रिक्वायरमेंट आहे हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी, आणि कन्क्लुजन काय म्हणते, हॉलिवूडमध्ये असल्यामुळे ती फेमस झाली. त्यामुळे सर्कल तयार होतंय, फेमस हॉलिवूड, हॉलिवूड आणि फेमस. मग अशा प्रकारे ज्या ज्यावेळी तुम्हाला दिसतंय की तुमची जी काही प्रिमाइस आहे हॉलिवूडमध्ये असण्यासाठी संदर्भात, ती प्रिमाइस कन्क्लुजनवर अवलंबून असेल आणि तुमचं कन्क्लुजन जे काही आहे ते प्रिमाइसवर अवलंबून असेल, त्याच्याही होते अर्ग्युइंग इन सर्कल. कारण काय, इकडे प्रिमाइस बोर्ड दाखवणार कन्क्लुजन कडे आणि कन्क्लुजन बोर्ड दाखवणार प्रिमाइस कडे, आणि अशा प्रकारे सर्कल फिरत राहतं जे कधीही थांबत नाही. जसं इकडे तिचं फेमस असल्यामुळे हॉलिवूडमध्ये एंट्री मिळणं हे प्रिमाइस होतं, पण कन्क्लुजन काय म्हणालं, हॉलिवूडमध्ये आल्यानंतर ती फेमस झाली आहे. झालंय काय, फेमस असल्यामुळे हॉलिवूडमध्ये येणं आणि हॉलिवूडमध्ये असल्यामुळे फेमस होणं, फेमस आणि हॉलिवूडचं एक सर्कल तयार झालंय, जिकडे तुम्हाला डेफिनेटली नक्की ते काय सांगायचा प्रयत्न करतायत हे समजत नाही. म्हणजे ज्या अशा प्रकारचं असेल ज्या ठिकाणी प्रिमाइस कन्क्लुजन इम्प्लाय करते आणि कन्क्लुजन प्रिमाइसला, अशा प्रकारे एक सर्कल तयार होईल, त्यावेळी लक्षात ठेवायचं अर्ग्युइंग सर्कल. इकडे पॉलिसी काय होते, तर इकडे त्यांनी कोणतंही कन्क्लुजन काढलं नाही, फक्त एक बियांकडे बोट टाकून एक विशेष सर्कल तयार करायचं काम त्यांनी केलेलं आहे. दोन्ही पॉलिसी समजल्या आहेत का बघा. पहिली जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमची जी काही प्रिमाइस असेल त्यामध्ये जो काही शब्द असेल त्याच्या समान अर्थाचा शब्द वापरण्यात येईल किंवा त्या शब्दाचा फक्त लिटरल मिनिंग सांगितलं जाईल, काय इम्प्लाय करते सांगितलं जाणार नाही. तर अर्ग्युइंग सर्कल मध्ये होणार काय, प्रिमाइस जे काही सांगणार ते कन्क्लुजन कडे पॉइंट आउट करणार आणि कन्क्लुजन जे काही सांगणार ते प्रिमाइस कडे पॉइंट आउट करणार. म्हणजे काय, कॉन्क्रीट रिझल्ट काहीच नाही, फक्त एकमेकाकडे बोट दाखवत राहायचं. बघा दोन्ही पॉलिसी समजल्यात का बघा, समजल्या असतील तर आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. ओके पुढे जातोय. पुढे आहे पॉलिसी ऑफ फॉल्स कॉज. आता फॉल्स कॉज म्हणजे काय, नावाचं सांगितल्याप्रमाणे खोटं कारण. दिस पॉलिसी कन्सिस्ट इन रिजेक्टिंग अ प्रपोजिशन बिकॉज ऑफ फॉल्सिटी ऑफ सम अदर प्रपोजिशन विच इज नॉट इट्स कॉन्सिक्वेंट दो इट मे अपियर्स टू बी सो. याचा अर्थ लक्षात घ्या, आपण जनरली इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन नावाचा एक प्रकार बघितला होता, इफ आणि देन. इफ मध्ये असायचं एक्सपेरिमेंट, देन नंतर असायचा रिझल्ट. मी इकडे होतंय काय, आपण एखादी गोष्ट डिनाय करतोय, ती डिनाय करण्यासाठी आपण एखादं प्रपोजिशन वापरतोय ज्याचा याच्याशी काही संबंध नाही, जरी तुम्हाला असं भासलं तरी. एक्झाम्पल खाली बघा, यांनी कन्क्लुजन काढलंय, पुटिंग मोर पोलीस ऑन द स्ट्रीट ऍक्च्युअली कॉजेस क्राईम टू इन्क्रीज. ते काय म्हणतायत, जास्तीत जास्त पोलीस फाटा तुम्ही जर रस्त्यावर उतरवत असाल, जास्तीत जास्त पोलिसांना जर तुम्ही एंगेज करत असाल तर गुन्हेगारी वाढेल. कारण काय, वेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ कॉप्स ऑन द स्ट्रीट द नंबर ऑफ क्राईम्स विटनेस्ड बाय द पोलीस ऍक्च्युअली वेंट अप. ज्यावेळी पोलिसांचं प्रमाण, पोलीस फाटा वाढवला, त्यावेळी पोलिसांच्या निदर्शनास येणारे गुन्हे वाढले. म्हणून हे काय म्हणतात, रस्त्यावर पोलीस उतरू नका, गुन्हे वाढतायत. बरोबर आहे का. प्रत्यक्षात झालंय काय, पोलीस कमी असताना ज्यावेळी पोलिसांची संख्या कमी होती अशावेळी गुन्हे घडत होते, पण ते कुठेही रेकॉर्डवर येत नव्हते. ज्यावेळी पोलीस वाढले तर हे घडणारे जे काही गुन्हे आहेत ते पोलिसांच्या निदर्शनास आले आणि कारवाई करता आली. पण याने काय घेतलं, पोलीस वाढले आणि गुन्हे वाढले, आणि म्हणून हे म्हणतायत काय, की पोलिसांना रस्त्यावर उतरवू नका कारण गुन्हे वाढतील. मग इकडे जरी दोघांचा सब्जेक्ट मॅटर पोलीस असला तरी सुद्धा चुकीचं कन्फ्युजन आहे. कारण काय, मुळात त्यांनी ओरिजिनल जे काय वाक्य होतं ते चुकीच्या प्रकारे इंटरप्रिट केलेलं आहे. मग अशा प्रकारे एखादी गोष्ट जी रिलेटेड नाही आहे ती घेऊन जर तुम्ही एखादी गोष्ट डिनाय करत असाल तर अशी पॉलिसी ऑफ फॉल्स कॉज होते. फॉल्स कॉज ओळखायची कशी, डिनायल मिळणार आहे. जसं इकडे काय म्हटलंय, पुटिंग मोर पोलीस ऑन स्ट्रीट ऍक्च्युअली कॉजेस क्राईम टू इन्क्रीज. कारण काय, व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ कॉप्स ऑन द स्ट्रीट नंबर ऑफ क्राईम्स विटनेस बाय द पोलीस ऍक्च्युअली वेंट अप. आता लक्षात घ्या, डिनायलचा अर्थ एकतर नो असणार आहे किंवा अर्थाने ती गोष्ट डिनाय केलेली असेल. जशी इकडे घडते की पोलीस त्या फाटा वाढवला आणि गुन्हे वाढले, त्या रस्त्यावर जास्त पोलीस उतरवू नका. मग अशा प्रकारे ज्या ज्यावेळी डिनायल असेल त्याचे पॉलिसी ऑफ फॉल्स कॉज असेल. फक्त तुम्ही काय चेक करायचंय, जी काही दोन वाक्य आहेत ती एकमेकाशी संबंधित वाटतायत पण चुकीचा अर्थ काढल्यामुळे तो संबंध इस्टॅब्लिश होत नाही, आणि त्यामुळे या वाक्याचा वापर करून, म्हणजे काय, पोलीस वाढवल्यानंतर गुन्हे पोलिसांच्या निदर्शनास आलेले वाढले, या वाक्याचा वापर करून तुम्ही हे कन्क्लुजन काढू शकत नाही. ज्या ज्यावेळी इरलेव्हंट गोष्ट वापरून किंवा जी गोष्ट संबंधित नाही ती वापरून जर तुम्ही एखादी गोष्ट डिनाय करताय तर पॉलिसी ऑफ फॉल्स कॉज होतो. आयडेंटिफाय करण्याची साधी सोपी पद्धत डिनायल बघा. फॉल्स कॉज समजले का बघा. पुढे जातोय, पॉलिसी ऑफ पोस्ट हॉक अर्गो कॉप्टर हॉक. याचा अर्थ काय, टू से दॅट वन थिंग फॉलोज अनदर अँड देअरफॉर द अर्लियर इज द कॉज ऑफ लेटर इज टू कमिट दिस पॉलिसी. याचा अर्थ काय, काही गोष्टी, काही घटना अनुक्रमे घडतात. मग एखादी घटना घडल्यानंतर एखादी घटना घडली म्हणजे ती एका लागोपाठ घडत आहे, म्हणून आपण जर त्याला कारण मानत असू तर अशा पॉलिसी ऑफ
पोस्ट स्ट्रोक अर्गो प्रॉपर हॉक घडते. एक्झाम्पल बघा, आफ्टर वर्किंग इन दी हॉट सन ऑल दी आफ्टरनून आय ड्रँक अ कप ऑफ कॉफी अँड फेल इल. देअरफॉर टेकिंग अ कॉफी आफ्टर वर्किंग इन हॉट सन इज द कॉज ऑफ माय इलनेस. इकडे झालंय काय, 3 घटना घडल्या बघा. पहिली घटना आहे भर दुपारी त्याने किंवा दुपारभर त्याने उन्हात राहून काम करणं. दुसरी घटना आहे कॉफी पिणं आणि तिसरी घटना आहे आजारी पडणं. मग आजारी पडण्याची सर्वात जवळ कोणती घटना आहे, कॉफी पिणं. म्हणून तो काय म्हणतोय, उन्हात काम करून आला तो कॉफी पिली आणि म्हणून मी आजारी पडलो. प्रत्यक्षात त्याचं आजारपण येण्याचं कारण काय होतं, भर दुपारी उन्हात काम करणं. पण त्याने केलं काय, सर्वात जवळची गोष्ट कोणती आहे, पहिली घटना उन्हात काम करणं, दुसरी घटना कॉफी पिणं आणि तिसरी घटना होती आजारी पडणं. मग आजारी पडण्याची सर्वात जवळ कॉफी पिणं असल्यामुळे त्याने कॉफीवर सगळा दोष दिलेला आहे. अशा प्रकारे ज्या ज्यावेळी काही घटना फक्त अनुक्रमे घडतायत म्हणून ती त्याचं कारण असेल असं मानलं जाईल, त्याच वेळी होणार आहे पोस्ट हॉक अर्गो प्रॉप्टर हॉक. लक्षात कसं ठेवायचं, इकडे तुम्हाला सिक्वेन्स मिळेल. 2 घटना असतील, 3 घटना असतील आणि सिक्वेन्स फॉलो करताय म्हणून ती त्याचे कारण आहे असं ज्या ज्यावेळी इंडिकेट केलं जाईल त्यावेळी होईल पॉलिसी ऑफ पोस्ट हॉक अर्गो प्रॉप्टर हॉक. पुढे आहे पॉलिसी ऑफ मेनी क्वेश्चन. इकडे काय होतंय बघा, दिस पॉलिसी कन्सिस्ट इन पुटिंग क्वेश्चन इन सच अ फॉर्म दॅट एनी आन्सर इन्व्हॉल्व ऍडमिशन. म्हणजे काय, इकडे अशा प्रकारचा प्रश्न विचारला तो जिकडे तुम्ही उत्तर हो म्हणा किंवा नाही म्हणा, तुम्ही ती गोष्ट ऍडमिट करणार, मान्य करणारच आहात. फॉर एक्झाम्पल बघा, वेन डिड यू स्टॉप टेलिंग लाईज. तू खोटं बोलणं कधी थांबवणार आहे. मग याचं उत्तर समजा मी दिलं की नाही मी खोटं बोलणार नाही, याचा अर्थ काय, आतापासून मी खोटं बोलणार नाही, पण मी भूतकाळात खोटं बोलत आलेलो आहे. बरोबर आहे. पण तेच जर मी याचं हो म्हटलं असेल तर खोटं बोलतो येतंय, नाही म्हटलं असेल तरी पण खोटं बोलणं येते. कारण काय, हो म्हटलंय म्हणजे काय, आजपर्यंत बोलत होतो, भविष्यात मी आता बोलणार नाही. आणि नाही म्हटलं म्हणजे काय, मी पास्ट मध्ये पण खोटं बोलत होतो आणि फ्युचर मध्ये पण बोलत राहील. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न असेल जिकडे तुम्ही ती गोष्ट अफर्म करा, डिनाय करा, तुम्ही ती गोष्ट ऍडमिट करणारच आहात, त्यावेळी होते पॉलिसी ऑफ मेनी क्वेश्चन. ओळखायचं इंडिकेटर लक्षात घ्यायचा क्वेश्चन मार्क. ज्या ज्यावेळी क्वेश्चन मार्क वाला वाक्य असेल ज्यामध्ये उत्तर तुमचं अफर्मेटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं, रिझल्ट सेम येतोय, त्यावेळी लक्षात ठेवायचंय पॉलिसी ऑफ मेनी क्वेश्चन होते. तर या ठिकाणी पॉलिसीचा भाग संपलेला आहे. आता मी काय करणार आहे, क्वेश्चन पेपर मधले एक वाक्य आहे ते घेऊया. त्याच्या खाली ज्या काही पॉलिसी आतापर्यंत आपण शिकलो ते सगळे मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर कोणती पॉलिसी तिला अप्लाय होते ते तुम्ही सांगा. आणि बिंदास प्रयत्न करा, सगळे आपल्या वर्गातलेच आहेत, चुकलं तरी चालेल, बरोबर आलं तर चांगलीच गोष्ट आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचं वाक्य येईल, अ कॉमेट प्रिसिड्स अ वॉर ऑर डेथ ऑफ किंग, देअरफॉर इट इज द कॉज ऑफ वॉर ऑर डेथ ऑफ किंग. इकडे काय म्हटलंय, एक धूमकेतू आहे, तो येऊन गेल्यानंतर एकतर युद्ध होतंय किंवा राजाचा मृत्यू होतोय. त्यामुळे त्या धूमकेतूच्या येण्याशी संबंध आहे किंवा धूमकेतू येतोय म्हणूनच युद्ध होतंय आणि राजाचा मृत्यू होतोय. इकडे त्यांनी काय केलंय, एक सिक्वेन्स सांगितलेला आहे. आता आपण आतापर्यंत जेवढ्या काही पॉलिसी झाल्या ते मी एक्सप्लेन करतो. पहिली आहे पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. आता पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काय, जे मागच्या लेक्चर मध्ये नव्हते त्यांना स्पेसिफिकली सांगतोय. पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काही रूल आपण जनरली फॉलो करतो, पण काही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्ही ते रूल फॉलो करायचे नसतात. जर तुम्ही जनरल रूल स्पेशली जर अप्लाय करायला गेलात तर पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होते. फॉर एक्झाम्पल बघा, मारामारी करणं, शस्त्र उचलणं, रक्तपात करणं चुकीचं आहे. जनरली आपण मारामारी करत सुटतो का, नाही. पण विचार करा, तुमच्यावर शत्रू चढाई करून आलाय, तो गोळीबार करतोय. आता तुम्ही जनरल रूल फॉलो करत थांबणार आहात का, की मी शस्त्र उचलणार नाही कारण काही चुकीचं आहे, नाही. अशा वेळी तुम्हाला तुमच्या बचावासाठी शस्त्र उचलावंच लागेल, गोळीबार करावाच लागेल. मग जर तुम्ही जनरल रूल जो काही आहे की कधी शस्त्र उचलू नका, रक्तपात करू नका, तो जर त्या स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये म्हणजे युद्धामध्ये पण जर तुम्ही तो वापरायला गेलात तर अशा वेळी पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होते. कारण काय, जनरल रूल स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये जसं युद्ध, ज्या ठिकाणी तुम्हाला आता हत्यार उचलावंच लागेल तिकडे पण जर तुम्ही फॉलो करत असाल तर अशी पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होते. मग पुढे या कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. याचा अर्थ काय, नेमकं उलट. काही गोष्टी तुम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्येच करता, त्या गोष्टी तुम्ही जनरली करायच्या नसतात. फॉर एक्झाम्पल घ्या, सेल्फ डिफेन्स. एखादा माणूस येतोय, तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही एस्केप करू शकत नाही, तुम्ही पोलिसांना बोलवू शकत नाही, अशा तुम्ही काय करणार आहात, तो माणूस जो हल्ला करतोय त्याच्यावर जीव वाचवण्यासाठी हल्ला करणार आहात, स्वतःचा जीव वाचवणार आहात. याला काय आपण प्रायव्हेट डिफेन्स मानतो, बरोबर आहे. मग प्रायव्हेट डिफेन्सचा अर्थ काय, त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी, म्हणजे त्या स्पेशल सर्कमस्टन्सेस मधून बाहेर पडण्यासाठी हातापायी करणं व्हॅलिड आहे. पण याचा अर्थ जर मी जनरली बुधवारचा कुडाळमध्ये बाजार आहे, चालत चालत कुडाळला चाललोय, मिळेल त्याला मारत चाललोय, गोष्ट बरोबर असेल का, नाही. इकडे मी काय करतोय, स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये मी जसं रिॲक्ट केलं पाहिजे तसं मी जनरली रिॲक्ट करत चाललोय. तर अशा वेळी होईल कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. कारण काय, जी गोष्ट स्पेशली करणं आवश्यक आहे ती गोष्ट मी जनरली करतोय. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, जे मी लेक्चरच्या वेळी घेतलं होतं. लहान मूल आहे, गाडीचा हॉर्न वाजवल्यानंतर त्याला मजा वाटते, ते टाळ्या वाजवतोय. याचा अर्थ काय, हॉर्न वाजवून माणसांना आनंद मिळतोय. म्हणून मी हॉस्पिटल जवळ गेलो आणि जणार्दन हॉर्न वाजवायला सुरुवात केली. इकडे सायलेन्स होण्याची गरज काय,
छोट्या मुलाला पण मजा येते ना, मग मोठ्यांना पण येत असणार. बरोबर आहे का? नाही. बरीचशी माणसं हॉस्पिटलमधील कायमची झोपणार आहेत. कारण काय? हॉर्न वाजवण्याचा जो काही इन्सिडेंट होता, तो त्या लहान मुलाच्या संदर्भात म्हणजे स्पेशल सर्कमस्टन्सेस होता. ते लहान मुलावरून म्हणजे संपूर्ण जगाला जज करून सायलेन्स झोनमध्ये हॉर्न वाजवू शकत नाही. इकडे मी केलंय काय? स्पेशल सर्कमस्टन्सेस जे काही होतंय, ते जनरली अप्लाय करायचा प्रयत्न केला. ही होती कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. पुढे मी गेलो होतो पॉलिसी ऑफ इग्नोरेशिओ इलेंची. इकडे काय? इररिलेव्हंट कन्क्लुजन म्हणजे काय? वायफळ बडबड केली जाते किंवा कन्क्लुजन प्रूव्ह करण्याऐवजी भलतंच केलं जाते. यात होतं आर्ग्युमेंट ऍड बॅक्युलम. इकडे काय होते लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही कन्क्लुजन तुमचं कसं बरोबर आहे हे सांगायचा प्रयत्न करत नाही, फक्त काय करताय? बळाचा वापर करताय. म्हणजे उदाहरणार्थ विचार करा, एखादा माणूस आहे, त्याच्या डोक्यासमोर मी गन ठेवलेली आहे आणि त्याला विचारलंय माझं म्हणणं बरोबर आहे ना? तो त्या बंदुकीच्या धाकामुळे होय म्हणतोय. मग अशा प्रकारे बंदूकच प्रत्येक वेळेस असेल असं नाही. फिजिकल असेल किंवा सायकोलॉजिकल असेल, ज्यावेळी फोर्सचा वापर केला जातो त्याच्यावेळी आर्ग्युमेंट ऍड बॅक्युलम होतोय. आर्ग्युमेंट ऍड होमिनियम. इकडे काय केलं जातं? त्या माणसाचं मत फोडण्यापेक्षा त्या माणसाच्या कॅरेक्टरवर अटॅक केला जातो. एखादा माणूस म्हणतोय एबीसी नावाचं कृत्य करणं चुकीचं आहे, मी त्याच्या अगेन्स्ट आहे, मला ते कृत्य जस्टिफाय करायचं, मी करू शकत नाही, मी काय करणार आहे? एबीसी नावाच्या कृत्यावर बोलण्याऐवजी त्या माणसावर बोलणार आणि त्या माणसावर चिखलफेक करणार. होमिनियमचा अर्थ इन शॉर्ट तुम्ही जर लक्षात ठेवायचं, ह्युमन लक्षात ठेवा. माणसावर अटॅक करायचा त्याच्या स्टेटमेंटवर नाही. मग आर्ग्युमेंट ऍड होमिनियम होतो. पुढे होतं आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम. इकडे काय केलं जातं? तर तुमचे जे काही इमोशन आहेत त्याचा वापर करण्यात येतो आणि ते इमोशनला अपील करून एखादी गोष्ट प्रूव्ह करायचा प्रयत्न केला जातो. आता याचाच एक भाग आहे आर्ग्युमेंटम ऍड मिझरिकॉर्डियम. इकडे मिझरी दाखवली जाते म्हणजे दुःख दाखवलं जातं. एखाद्या व्यक्तीचं दुःख दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न केला गेला तर मिझरिकॉर्डियम होते. फॉर एक्झाम्पल चोराचं दिलं होतं, चोरीच्या संदर्भात एक केस चालू आहे, ज्युरीज आहेत, तो वकील काय करतोय? त्याने चोरी केली नाही हे सिद्ध करत नाहीये. तो काय सांगतोय? तो माणूस गरीब आहे, त्याचं लहान तान्हं बाळ आहे, त्याला त्याचं पोट भरलं पाहिजे म्हणून त्याने चोरी केली होती, त्यामुळे त्याला त्याची निर्दोष सुटका करण्यात यावी. मग इकडे तो काय करतोय? त्या माणसाची मिजरी दाखवून, त्या माणसाचं दुःख दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. मग अशावेळी होते आर्ग्युमेंटम ऍड मिझरिकॉर्डियम. पुढे होते आर्ग्युमेंटम ऍड व्हेरिकुंडियम. याचा अर्थ काय? इम्प्रॉपर ऑथॉरिटी देणं. आता ऑथॉरिटी म्हणजे काय? मुळात एखादं पुस्तक असेल, एखादा लेखक असेल, एखादा एक्सपर्ट असेल. बऱ्याचदा आपण काय करतो? हे वॅक्सिन चुकीचं आहे, कारण काय? हा एक्सपर्ट सांगतोय. ही गोष्ट चुकीची आहे कारण तो एक्सपर्ट सांगतोय. बऱ्याचदा आपण असं करतो, बरोबर आहे? किंवा जर एखाद्या आजारासंदर्भात जर तुम्हाला ओपिनियन हवं असेल तर तुम्ही काय करणार? डॉक्टरकडे जाणार, कारण काय? डॉक्टर एक्सपर्ट आहे. अशाच प्रकारे आपण एक्सपर्टचा वापर करतो. पण जर आपण इम्प्रॉपर ऑथॉरिटी म्हणजे चुकीच्या एक्सपर्टचा, चुकीच्या पुस्तकाचा जर वापर करत असू तर अशा वेळी आर्ग्युमेंटम ऍड व्हेरिकुंडियम होते. म्हणजे काय? पोलीस एखाद्या माणसाला अटक करून घेऊन गेलेले आहेत, त्या माणसाला आता तुम्हाला जेलमधून बाहेर काढायचंय. तुम्ही गेलं कोणाकडे पाहिजे? वकिलाकडे. पण तुम्ही गेला डॉक्टरकडे. मला जामीन करून द्या, मी डॉक्टरला सांगतोय. डॉक्टर करून देऊ शकेल का? हो नाही. कारण काय? इम्प्रॉपर ऑथॉरिटी. किंवा मी कोर्टमध्ये गेलोय, आर्ग्युमेंट करतोय, या माणसाने चोरी केली नाही, या माणसाने केली नाही, हे जे पर्टिक्युलर सेक्शन आहेत आयपीसीचे ते असे इंटरप्रिट केले पाहिजेत. कारण काय? माझा इंजिनियर हा सेक्शन असं इंटरप्रिट करत होता. कोर्ट मान्य करेल का? नाही. कारण इंजिनियर त्या गोष्टी संदर्भात कायद्यातला एक्सपर्ट नाही. तो कन्स्ट्रक्शन असेल, मेकॅनिकल असेल, ज्या स्ट्रीमचा असणार त्यामध्ये तो एक्सपर्ट असणार आहे. मग ज्या मी चुकीची ऑथॉरिटी देऊन एखादी गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करतोय त्याच्यावेळी आर्ग्युमेंटम ऍड व्हेरिकुंडियम होते. पुढे आर्ग्युमेंटम ऍड इग्नोरेशियम. इग्नोरन्स. एखाद्या माणसाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जर माझी गोष्ट मी सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बरेचसे आर्टिकल आहेत. मी एक तिला फर्स्ट इयरच्या स्टुडंटला घेतलंय, त्याने कॉन्स्टिट्यूशन कधी वाचलं नाही, त्याला मी सांगतोय आर्टिकल 21 म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, आर्टिकल 19 म्हणजे राईट टू लाईफ आहे, तो सगळं हो म्हणत चाललंय. इकडे काय होतंय? तुम्हाला अपोज करू शकत नाही, कारण काय? इग्नोरन्स. त्याने ते कधी वाचलंच नाही. मग जर मी एखाद्या माणसाच्या इग्नोरन्सचा वापर करून वाटेल ती बडबड करतोय आणि ती ऍक्सेप्ट करून घेतोय समोरच्याकडनं, त्याच्यावी होते आर्ग्युमेंटम ऍड इग्नोरेशियम. आता येऊया पेटिशिओ प्रिन्सिपी, जे आत्ताच झालंय. त्याच्यामध्ये हिस्टोरियन प्रोटॉनचा अर्थ काय? सिनोनिमस मेल किंवा फक्त शब्दाचा अर्थ सांगितला जाईल. तर विशेष सर्कल म्हणजे काय? प्रिमाइस पॉइंट आउट करणार कन्क्लुजन कडे, कन्क्लुजन पॉइंट आउट करणार प्रिमाइस कडे. जर ते एकमेकांकडे पॉइंट आउट करत राहतात, काहीच आउटपुट देत नाहीत, गोल गोल फिरत राहतात, अशा विशेष सर्कल मिळते. पुढे फॉल्स कॉज. याचा अर्थ काय? एखादी घटना आहे, त्या घटनेच्या आधी असेल किंवा त्या घटनेच्या संदर्भात एखादी अजून एक घटना घडली, त्याचा चुकीचा अर्थ काढून आपण एखादी गोष्ट डिनाय करतोय. स्पेसिफिकली लक्षात घ्या, फॉल्स कॉज मध्ये डिनायल तुम्हाला मिळणार आहे. मग त्याच्या वेळी लक्षात घ्यायचं फॉल्स कॉज होतोय. पुढे होतं पॉलिसी ऑफ पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टर. इकडे काय बघायचंय? सिक्वेन्स बघायचा आहे. काही घटना अनुक्रमे घडतायत म्हणूनच ते एकमेकांचे कारण आहेत असं जर मानलं तर होते पॉलिसी ऑफ पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टर हॉक. आणि मेनी क्वेश्चन म्हणजे काय? या ठिकाणी प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की तुम्ही उत्तर होई द्या किंवा नाही द्या, ऍडमिशन म्हणजे ती गोष्ट तुम्ही मान्य करणारच आहात. आता प्रश्न येतोय, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तुम्हाला काय वाटतंय? जो काही पर्याय वाटत असेल, एक काम करा. आता इकडे
रोमन अंक आहेत ते डबल झालेले आहेत. मग एक काम करा, ABCDEFG पैकी कोणतं तुमच्या मते बरोबर असेल ते सांगा. नंतर त्यातील सब पॉईंट कोणता आहे ते आपण बघूया. बिंदास्त मेसेज करा. मी कधी कोणाला ओरडलोय फिरवलोय असं काहीच लॉजिकशी ज्या दिवसापासून शिकवायला सुरुवात केली त्या दिवसापासून कधी झालेलं नाहीये. त्या बिंदास्त जो काही तुम्हाला वाटतं ऑप्शन चुकीचं असेल तर ठीक आहे, मी तो पुन्हा एक्सप्लेन करेन. बरोबर असेल तर चांगलंच आहे. बिंदास्त मेसेज करा. ABCDEFG पैकी कोणता ऑप्शन तुम्हाला वाटतोय. इकडे काय म्हटलंय बघा, अ कॉमेट प्रिसिड्स वॉर ऑर डेथ ऑफ किंग. म्हणजे काय, युद्ध किंवा राजाचा मृत्यू होण्यापूर्वी एक धूमकेतू येऊन जातोय. म्हणजेच काय, या धूमकेतूच्या येण्यामुळे युद्ध किंवा राजाचा मृत्यू होतोय. सिक्वेन्स आहे. तुमच्या मते कोणतं उत्तर बरोबर असेल मेसेज करा किंवा अनम्यूट करून बोला आणि भीड बाळगू नका, बिंदास्त बोला. तुम्हाला कोणता पर्याय वाटतो ते सांगा. चुकू दे, प्रयत्न तरी करा ऍटलीस्ट. आता दोघे जण आहात, नाव घेऊन विचारतो. आर्यन, तुला कोणता पर्याय बरोबर वाटतोय. ABCDEFG कोणता वाटतोय, एकतर अनम्यूट कर किंवा मेसेज करून सांग. गिरीश, तुला पण तेच विचारतो. चुकू दे, अजून कोण आहे का. दोघे जण लेक्चरला आणि मीच आहे. प्रयत्न तरी करा. फॉल्स कॉज. ओके, तुला फॉल्स कॉज वाटतोय. कोण बोललं. आर्यन. आर्यन. ओके, तुला फॉल्स कॉज वाटतोय, ठीक आहे. गिरीश, तुला कोणता पर्याय वाटतोय. ए ए ए हे वाटतोय तुला, ऍक्सिडेंट वाटतोय, ठीक आहे. आणि मच्छिंद्रनाथ तुला. वाटतोय. ओके ओके ओके, ऐकला झालं असेल. आता सांगतो मी काय झालंय ते. मी तुम्हाला परत परत सांगतोय, ज्या ज्यावेळी सिक्वेन्स येतोय, एखादी गोष्ट अनुक्रमे घडतायत आणि म्हणून कारण आहे, त्यावेळी लक्षात घ्यायचं पॉलिसी ऑफ पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टरॉग असेल. इकडे काय होत होतं बघा, धूमकेतू आला आणि युद्ध झालं, धूमकेतू आला आणि राजाचं मरण झालं. म्हणून यांनी काय केलंय, धूमकेतू येणं हेच कारण म्हणलं. प्रत्यक्ष ते कारण आहे का, नाही. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इकडे अनुक्रमे प्रिसिड्स हा शब्द खूप महत्वाचा आहे. युद्ध होण्यापूर्वी, राजाच्या मृत्यूपूर्वी धूमकेतू येऊन जातोय. त्यामुळे काय म्हणायचंय, ज्या ज्यावेळी प्रिसिड्स आला असेल त्याच्यावेळी काय येणार आहे, पॉलिसी ऑफ पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टरॉग. कारण काय, अनुक्रमे गोष्टी घडलेल्या आहेत. फॉल्स कॉज कधी येईल लक्षात घे, ज्यावेळी किंगच्या डेथच्या संदर्भात अजून एखादं काहीतरी प्रपोजिशन असेल, त्या प्रपोजिशनचं मिसइंटरप्रिटेशन केल्यामुळे डेथचं ते कारण आहे किंवा एखादी गोष्ट डिनाय केली जात असेल, त्यावेळी फॉल्स कॉज येणार आहे. अजूनही मी एखादं एक्झाम्पल घेतो. पहिल्यांदा याचं उत्तर पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टरॉग. याचं कारण काय, प्रिसिड्स म्हटलेलं आहे, तो सिक्वेन्स सांगतोय आणि अनुक्रमे होत आहेत म्हणून त्यांनी कॉमेटला जबाबदार ठरवलेला आहे. पुढचं एक्झाम्पल बघा, पंडित इज अन एबल मॅन, ही बिलीव्स इन सेक्युलर स्टेट अँड वी मस्ट हॅव इट. आता हा पंडित आहे, याचं क्वालिफिकेशन काय सांगितलं नाही, फक्त पंडितला वाटतं सेक्युलर स्टेट पाहिजे म्हणून सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे असं सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा मी A to G सगळे ऑप्शन एक्सप्लेन करतो, तुम्ही सांगा कोणतं असेल. चुकलं तर चुकू दे, प्रयत्न महत्वाचा आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट, जो काय म्हणतोय, आपण जनरली जी काही तत्वाचं पालन करतोय ते स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये करू नका. जर जनरल तत्व जे आहे ते स्पेशली अप्लाय केलं तर पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होईल. दुसरा आहे कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट, जो काय म्हणतोय, स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्ही जसे रिॲक्ट करता तुम्ही जनरली रिॲक्ट करू नका. जर तुम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये, फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट डिफेन्सचा घेतला होता, तिकडे जसे रिॲक्ट झालेला आहात तसेच जनरली रिॲक्ट झाला तर कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होईल. पुढे होतं इग्नोरेशियो इलियनची, यामध्ये आर्ग्युमेंटम एड बॅक्युलम, जिकडे काय बघितलं, बळाचा वापर केला जातोय आणि गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय. आर्ग्युमेंटेड होमिनियम म्हणजे काय, त्या माणसावर अटॅक केला जाणार आहे, त्याच्या स्टेटमेंटवर नाही. पॉप्युलम म्हणजे काय, इमोशनचा वापर करणं. मिझरिकॉर्डियम म्हणजे काय, दुःख दाखवणं. व्हेरिक्विंडियमचा अर्थ काय, इम्प्रॉपर ऑथॉरिटी. त्यानंतर इग्नोरेशियम म्हणजे इग्नोरन्सचा म्हणजे अज्ञानाचा वापर करणं. हिस्टेरॉन प्रोटेरॉन मध्ये तुम्हाला सिनॉनिमस मिळेल. विशेष सर्कल मध्ये काय होणार आहे, प्रिमाइस कन्क्लुजन कडे पॉइंट आउट करेल, कन्क्लुजन प्रिमाइस करेल. फॉल्स कॉजचा अर्थ लक्षात घ्यायचा, त्या स्टेटमेंटच्या संबंधात अजून एखादं स्टेटमेंट असेल ज्याचं मिसइंटरप्रिटेशन केल्यामुळे आपण ही जी काही स्टेटमेंट आहे ती डिनाय करतोय. पॉलिसी ऑफ पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टरॉग म्हणजे काय, काही गोष्टी अनुक्रमे घडत आहेत म्हणूनच ते एकमेकांचे कारण असलं पाहिजे असं सांगणं. आणि मेनी क्वेश्चन म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न तयार करणं त्याचं उत्तर तुम्ही हो द्या किंवा नाही द्या, तुम्ही ती गोष्ट मान्य करणार आहात. आता सांगा, पंडित इज अन एबल मॅन, ही बिलीव्स इन सेक्युलर स्टेट, वी मस्ट हॅव इट. पंडित हा माणूस आहे, तो नक्की डेमोक्रेसी मधील एक्सपर्ट आहे का, की पॉलिटिक्स मधील आहे का, किंवा अजून राज्यशास्त्राच्या अजून कोणत्या विषयाचा असेल, काही माहित नाही. फक्त पंडितला सेक्युलर वाटतंय ना, मग आपला देश सेक्युलर झाला पाहिजे असं मानलेलं आहे. इकडे कोणती पॉलिसी वाटते, पुन्हा एकदा अनम्यूट करा किंवा मेसेज करून सांगा.
सर प्रयत्न डी करा. मधलं सेकंड काय एक्सप्लेन केलं? डी मधलं सेकंड डी मधलं विशियस सेकंड. सर्कल. ओके ओके. अजून काय वेगळं उत्तर देणार आहे? नाही ते एकदा परत सांगा, एक्सप्लेन केलं. ओके ओके, परत एक्सप्लेन करू. आता विषय सर्कल म्हणजे लक्षात घे, प्रत्येक वेळी तुझ्या प्रिमायसेसने जी काही माहिती तू प्रोसेस करते त्याने कन्क्लुजन इम्प्लाय करणं आवश्यक आहे. इम्प्लाय केल्यानंतर पुन्हा एकदा कन्क्लुजनने त्या प्रिमाइसवर अवलंबून राहायची गरज नाही. जसं आपण फेमसच्या संदर्भात बघितलं होतं. एक ऍक्ट्रेस आहे, प्रिमाइस काय सांगते, ती फेमस आहे म्हणून तिला हॉलिवूडमध्ये एंट्री मिळालेली आहे. ओके. आणि कन्क्लुजन काय सांगत होतं, हॉलिवूडमध्ये एंट्री आहे म्हणून ती फेमस आहे. ते होत काय होतं, नक्की फेमस असल्यामुळे हॉलिवूडमध्ये एंट्री मिळते की हॉलिवूडमध्ये असल्यामुळे ती फेमस होते हे समजत नव्हतं. त्यामुळे प्रिमाइस काय करत होती, फेमस आहे म्हणून हॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे म्हणून फेमस आहे. मग फेमस आणि हॉलिवूडचं एक सर्कल तयार झालेलं. मग ज्यावेळी अशा प्रकारे आपली जी काही प्रिमाइस आहे ती कन्क्लुजनवर अवलंबून राहते आणि कन्क्लुजन प्रिमाइसवर अवलंबून राहते, अशा प्रकारचं सर्कल इस्टॅब्लिश होतं. त्याच्या वेळी विषय सर्कल होतं. इकडे बघायचं काय, मग दोघे जण एकमेकांकडे पॉईंट आउट करतात. जसं मी त्रिकोणाचं एक्झाम्पल दिलेलं की सगळ्या बाजू समान असतात त्रिकोण असला की त्याचे सगळे कोण समान असणार आहेत. मग कन्क्लुजन मध्ये म्हटलं सगळे कोण समान आहेत म्हणजे सगळ्या बाजू समान आहेत, म्हणून काय समभुज आणि जे काही समान कोण आहेत ते एकमेकाला पॉईंट आउट करत राहतात. मग अशा प्रकारे सर्कल होतंय. इकडे कॉन्क्रीट काही मिळत नाही, प्रिमाइस कन्क्लुजन कडे बोट दाखवतंय, कन्क्लुजन प्रिमाइस कडे. असं झालं की ते विषय सर्कल झालंय. बोल. याचा आन्सर विशियस सर्कल येणार ना? मग प्रिमाइस कन्क्लुजन प्रिमाइस वर डिपेंड आहे म्हणजे. अजून काय उत्तर द्यायचंय का गिरीशला? आणि त्याआधी विचारतो, नंतर मी सांगतो. हा गिरीश किंवा मच्छिंद्रनाथ, अनम्यूट करा का मेसेज करा, बिंदास्त बोला. तुम्हाला कोणता पर्याय वाटतोय ए बी सी डी ई एफ जी पैकी? जे काय वाटत असेल ते सांगा. मला पण तेच वाटतंय, तुला काय वाटतंय? विशेष सर्कल. विषय सर्कल वाटतंय. ओके ठीक आहे. उत्तर विषय सर्कल नाहीये, उत्तर आहे आर्ग्युमेंटम ऍड व्हेरिक्विंडियम, इम्प्रॉपर ऑथॉरिटी. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत होतो मी, माझा डॉक्टर असं सांगतोय, मी कोर्टमध्ये जाऊन सांगितलं चालणार नाही. एखाद्या आजारासंदर्भात आहे, माझ्या वकिलाचं मत आहे, चालणार नाही. तीच गोष्ट इकडे आहे. पंडित नक्की कोण आहे? पंडित पॉलिटिशियन आहे का? पंडित समाजसेवक आहे का? पंडित एखाद्या गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहे का? नाही. पंडित जर क्वालिफिकेशन एस्टॅब्लिश होत नसेल तर पंडित सांगतोय सेक्युलर स्टेट पाहिजे, मग सेक्युलर म्हणायचंय का? पंडितचा अर्थ इकडे पंडित निर्वण्याचा घेऊ नका. पंडित नावाची फक्त त्यांनी व्यक्ती सांगितलेली आहे. मग याचं जर क्वालिफिकेशन सांगितलं नसेल तर याचं म्हणणं आपण का मान्य करायचं, म्हणून इकडे इम्प्रॉपर ऑथॉरिटी होते. जसं आणि सांगितलं असतं, पंडित हा समजा राज्यशास्त्रातील ग्रॅज्युएट आहे, पंडित हा एक पॉलिटिशियन आहे, पंडित हा एक सोशल वर्कर आहे, पंडित गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस मध्ये आहे किंवा राष्ट्रपतींच्या सर्व्हिस मध्ये आहे आणि त्याला वाटतंय देश सेक्युलर झाला पाहिजे, मान्य केलं असतं. इकडे पंडितचं क्वालिफिकेशन काहीच न दिल्यामुळे इकडे होते आर्ग्युमेंटम ऍड व्हेरिक्विंडियम. याचा अर्थ काय, इम्प्रॉपर ऑथॉरिटी. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. The minister advocating prohibition may be attacked by the remark that he himself was drunkard. याचा अर्थ काय, जो मंत्री दारूबंदीच्या संदर्भामध्ये सध्या मोर्चा चालवत आहे त्याच्यावर पर्सनली अटॅक होऊ शकतो. तूच बेवडा आहेस, तू दारूबंदी काय सांगणार? ओके. पुन्हा एकदा पर्याय बघा. पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काय, जे काही आपण जनरली फॉलो करतो ते स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये, इमर्जन्सी मध्ये फॉलो करू नका. जर तुम्ही जनरल रूल तिकडे अप्लाय केले पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होईल. कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंटचा अर्थ काय, ज्या गोष्टी तुम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये करता त्या जनरली करू नका. एक्झाम्पल प्रायव्हेट डिफेन्स. पुढे आहे पॉलिसी ऑफ आर्ग्युमेंट ऍट वॅक्युलम, बळाचा वापर केला असेल तर वॅक्युलम होईल. होमिनियम म्हणजे काय, त्या माणसाचं मत खोडून टाकू शकत नाही तर त्या माणसावर अटॅक केला जाईल. पॉप्युलमचा अर्थ काय, भावनेला हात घालणं. मिझरिकोडियम म्हणजे दुःख दाखवणं. व्हेरिक्विंडियमचा अर्थ होतोय इम्प्रॉपर ऑथॉरिटी दाखवणं. इग्नोरेशियम म्हणजे अज्ञानाचा वापर करणं. इस्टोरन प्रोटेरनचा अर्थ होतोय सिनोनिमस असेल ते दाखवणं. विशेष सर्कलचा अर्थ काय होतोय, जी काही प्रिमाइस आहे ती कन्क्लुजनला इंडिकेट करणार आणि कन्क्लुजन आहे ते प्रिमाइसला इंडिकेट करणार. फॉल्स कॉजचा अर्थ काय, एखादं विधान आहे त्या चुकीचा अर्थ काढला जातोय आणि त्याच्यामुळे तुम्ही हे जे काही कन्क्लुजन आहे ते डिनाय करायचा प्रयत्न करताय. पुढे पॉलिसी ऑफ पोस्ट ऑफ अर्गो प्रॉप्टर ऑफ. याचा अर्थ काय, काही गोष्टी फक्त अनुक्रमे घडतायत म्हणूनच ते एकमेकांचे कारण आहे असं मानणं. आणि मेनी क्वेश्चन म्हणजे काय, क्वेश्चन अशा प्रकारे ड्राफ्ट करणं ज्याद्वारे तुम्ही ती गोष्ट स्वीकारा किंवा नाकारा, उत्तर हे अशा प्रकारचे येईल त्या ठिकाणी तुम्ही ती गोष्ट मान्य करणार आहात. तर आता सांगा वाक्य काय बघा, मिनिस्टर ऍडव्होकेटिंग प्रोहिबिशन मे बी अटॅक बाय द रिमार्क दॅट ही हिमसेल्फ वॉज ड्रंकर्ड. इकडे तो माणूस दारूबंदीच्या संदर्भात आंदोलन चालवतोय. मग दारू पिणं चुकीचं आहे, याला जर मी अगेन्स्ट असेल तर मी काय केलं पाहिजे, दारू पिणं कसं योग्य आहे हे जस्टिफाय केलं पाहिजे.
पण मी दारू पिणं कसं योग्य आहे हे सांगूच शकत नाही. म्हणून मी काय करतोय, जो माणूस तो मोर्चा चालवतोय त्याच्यावर पर्सनल रिमार्क करतोय, त्याच्यावर अटॅक करतोय. मग आता सांगा कोणत्या प्रकारची पॉलिसी असेल. इकडे मी त्या माणसावर अटॅक करतोय. कोणती वाटते सांगा. आणि बिंदास्त बोला, चुका कितीदाही होऊ दे. इकडे चुकला हरकत नाही, एक्झामच्या वेळी चुकला तर नुकसान तुमचं होतंय. कारण इकडे 2 जण 3 जण किती जण असू दे, बिंदास्त बोलायला सुरुवात करा. काय वाटतंय? ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल, की एफ असेल, किती असेल? इकडे मी काय करतोय, त्या माणसाचं स्टेटमेंट डिनाय करत नाहीये. मी त्या माणसावर अटॅक करतोय, जेणेकरून काय तो माणूसच मागे हटला की त्याचा मोर्चा संपुष्टात आलाय. कोणता पर्याय वाटतोय? ओके, बरोबर आहे. ओके, सी एक्सप्लेन करू. तर सी मध्ये बघा काय काय प्रकार येत आहेत. पहिला येतोय आर्ग्युमेंटम एड बॅक्युलम. याचा अर्थ लक्षात घ्या, हा अशा प्रकारचा पॉलिसी आहे ज्यामध्ये मी माझी गोष्ट लॉजिकली सिद्ध करत नाही, ती करण्याऐवजी मी फोर्सचा वापर करतोय. जर मी एखाद्या माणसाला सांगतोय तू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं तर लोक तुला मारहाण करतील किंवा माझ्या हातात शस्त्र आहे, तुला माझं म्हणणं मान्य आहे किंवा नाही. इकडे मी काय करणार आहे, बळाचा वापर करून त्या माणसाला धमकावून धाकटदपटशा वापरून मी काय करतोय, माझं जे स्टेटमेंट आहे ते खरं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी मी एखादी गोष्ट लॉजिकली किंवा एखादा पुरावा देऊन सिद्ध करत नाही, फक्त समोरच्या माणसाला प्रेशराईज करून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय, त्यावेळी आर्ग्युमेंटम एड बॅक्युलम होते. आर्ग्युमेंट एड होमिनियमचा अर्थ काय होतोय लक्षात घ्या. या ठिकाणी मी करतोय काय, एखाद्या माणसाविरुद्ध माझी डिबेट चालू आहे, त्या माणसाचं जे काही मत आहे ते मी खोडून काढणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल इकडे घ्या, दारू. समोरचा माणूस म्हणतोय दारूबंदी झाली पाहिजे, मी म्हणतोय दारूबंदी होता कामा नये. मग माझ्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे, तो जो काही सांगतोय दारूबंदी आहे त्याला काउंटर करणं, आर्ग्युमेंट करणं, पण मी ते करू शकत नाही. म्हणून मी काय करतोय, त्या माणसाला अटॅक करतोय. तूच बेवडा आहेस, तू काय सांगणार दारूबंदी करायची. लक्ष येतंय. होमिनियमचा अर्थ काय, त्या ह्युमनवर, त्या माणसावर अटॅक करणं, इन्स्टेड त्याचं म्हणणं खोडून काढण्यापेक्षा त्याच्यावर अटॅक केला जातो. जे बऱ्याचदा राजकारणात होतं, सगळीकडे चालतं, कोर्टात पण चालतं. मग त्याच्या स्टेटमेंटवर मी अटॅक करणार नाही, त्या माणसावर पर्सनली अटॅक करेन. पॉप्युलमचा अर्थ काय, इमोशनचा वापर करणं. एखाद्या ठिकाणी म्हणतोय माझे पूर्वज होते, हे होते, ते होते, याची ती इच्छा होती, बाबांची ती इच्छा होती, आजोबांची इच्छा होती, म्हणून मी ही गोष्ट करत आहे. इकडे मी काय करतोय, ती गोष्ट जस्टिफाय करत नाहीये, फक्त भावनेला हात घालतोय की माझा असा असा आजोबा होता, त्याला असं असं वाटायचं, त्यामुळे मी गोष्ट केली. मिझरिकॉर्डिया म्हणजे काय, दुःख दाखवणं. एखादा विद्यार्थी सांगतोय आज मी असाइनमेंट करू शकलो नाही कारण मी पडलेलो होतो, मी डॉक्टरकडे गेलो, मला खूप दुःखद होतं, मला झोप नाही आली, त्याच्यामुळे मी केलं नाही. तू काय करतोय, असाइनमेंट न करण्यासाठी जस्टिफिकेशन देतोय, स्वतःची मिजरी, स्वतःचं दुःख दाखवून. बरोबर आहे. वेरिकुंडियमचा अर्थ काय होतोय, इम्प्रॉपर ऑथॉरिटी. काही गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपण ऑथॉरिटी देतो की हा माणूस असं सांगतोय म्हणून ही गोष्ट खरी आहे, तो सांगतोय म्हणून ती गोष्ट खरी आहे. तर या पुस्तकात दिलंय. मग समजा जर तुम्हाला लॉजिकची एखादी गोष्ट प्रूव्ह करायची आहे, आणि जर तुम्ही 12वीचे सायन्सचं पुस्तक आणलं आणि सांगितलं सायन्सच्या पुस्तकात सांगलंय म्हणून लॉजिक मध्ये एक गोष्ट बरोबर आहे, मानणार आहात का आपण? नाही. इम्प्रॉपर ऑथॉरिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी चुकीची गोष्ट देणं. फॉर एक्झाम्पल आता मी हायकोर्टमध्ये समजा एखादी गोष्ट सांगत असेल तर मी ऑथॉरिटी त्यांना सुप्रीम कोर्टची दिली पाहिजे, बरोबर आहे. ती देण्याऐवजी तालुका कोर्ट जे हायकोर्टचे सबऑर्डिनेट आहे त्यांचं काहीतरी मटेरियल मी घेतोय आणि हायकोर्टला सांगतोय बघा आमचं कुडाचं कोर्ट असं सांगतोय ना, मग मुंबईच्या कोर्टने हायकोर्टने मला असं सांगितलं पाहिजे. इम्प्रॉपर ऑथॉरिटी. पुढे होतं इग्नोरेशियम. इकडे काय, समोरच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणं. कारण काय, इकडे जो माझ्या अगेन्स्ट आहे त्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाही, त्यामुळे तो ती गोष्ट डिनाय करू शकत नाही, आणि तो ती गोष्ट डिनाय करू शकत नाही म्हणून माझं खरं असणं, त्याला म्हणायचं इग्नोरेशन. फॉर एक्झाम्पल आयपीसी घ्या, आयपीसीचे सगळे सेक्शन आहेत ते माझ्या अपोनंटला माहित नाही, मी वाटेल तो सेक्शन वाटेल त्या ऑफिसशी जोडतोय आणि समोरचा होय म्हणतोय. कारण काय, त्याने आयपीसी कधी वाचलाच नाही. अशा वेळी मी काय करतोय, माझी गोष्ट सिद्ध करतोय का नाही, समोरच्या अज्ञानाचा, इग्नोरन्सचा फायदा घेतोय. अशा वेळी आर्ग्युमेंटम एड इग्नोरेशियम होते. आता सांगा, हिंट देतोय, सी मध्ये तुम्हाला जे काही पर्याय सांगितले त्यापैकीच एक पर्याय मध्ये आर्ग्युमेंट ऑफ अँड होमिनियम सर. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. आता लक्षात आलंय, त्या माणसाचं विधान हो. खोडण्यापेक्षा मी त्या माणसावर अटॅक करतोय. कोर्टमध्ये बऱ्याचदा या संदर्भात तुम्हाला सीआरपीसी मध्ये पण सेक्शन मिळेल, इम्पिचिंग कॅरेक्टर ऑफ द विटनेस. आपण बऱ्याचदा काय करतो, एखादा समजा गुन्हा घडलाय, विटनेसची लिस्ट दिलेली आहे, प्रत्येक जण म्हणतोय हो याला मी मारताना बघितलंय. मग मी क्रॉस घेतोय, तर विधान खोडण्याऐवजी त्याला विचारणार तुझं आणि हा जो कोण फिर्यादी त्याचं नाटक आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र आहे, बरोबर आहे. मग तू मित्रासाठी खोटं बोलू शकतोस, होय, संपली केस. इकडे मी काय केलंय,
विधान त्याचं स्टेटमेंट होतं, त्याने जे काय सांगितलं अशा प्रकारे मारहाण झाली, तशा प्रकारे झाली, काहीच खोडून काढलं नाही, फक्त त्याचं रिलेशन दाखवून दिलं. हा याचा मित्र आहे आणि मित्र ते खोटं बोलतोय. अशा प्रकारे ज्या ज्या वेळी त्या माणसावर अटॅक होतो त्याच्या वेळी आर्ग्युमेंटम ऍड होमिनियम होते. आता एक काम करा, एक्झाम्पल 2-3 बरीच पडून झालेली आहेत. आता या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला शंका असेल A to G पर्यंत कोणत्या पार्ट संदर्भात तर विचारा. तो पार्ट मी एक्सप्लेन करतो. जर काही शंका असेल तर मग आजचं लेक्चर संपूया. त्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये किंवा नमितोला सिरीज मध्ये एखादं वाक्य असेल ती पण ट्राय करून बघा. आणि जर काही नाही समजलं तर मला मेसेज करा. अजून कोणता भाग एक्सप्लेन केला पाहिजे का A पासून G पर्यंत तर सांगा. ओके, तर काही शंका नाही असं मानतोय. तरी पण हे सगळं एकदा वाचून घ्या. प्लस तुमचे काही नोट्स असतील, नमितोला सिरीज असेल, क्वेश्चन पेपर असेल, त्यात पण अशी पॉलिसी आयडेंटिफाय करण्याची काही एक्झाम्पल असतील ती पण वाचा, सोडवायचा प्रयत्न करा. नाही समजलं तर मला ते वाक्य पाठवा, मेसेज करा. तुमची शंकांचं मी निरसन करेन. हॅव अ गुड डे. थँक्यू.